विषय सातत्यानं आपण चर्चा करतो की विमानसेवेच्या बाबतीतला विषय आहे. विजिबिलिटीच्या बाबतीतला क्लिअर विषय आहे की विमानतळाचे जे व्यवस्थापन आहे त्यांनी सांगितलेलं आहे की विजिबिलिटीची अडचण नाही. कंपनीनं स्वतःच्या फायद्यासाठी ती सेवा बंद केल्याचं निदर्शनास येतं. पहिल्या टप्प्यातली अशी परिस्थिती आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडं तशी चर्चा झाली. विमान प्राधिकरणाचं काम आदरणीय दीपक कपूर साहेब बघतायत. त्यांना त्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहे. कंपनीला नोटीस काढलेला आहे. VGF आपण जे दिलेलं होतं कंपनीला व्हायबिलिटी गॅप फंडिंगसाठी आपण जी मान्यता दिली होती त्या गॅपच्या फंडिंगसाठी जी फाईल कंपनीची आली होती ती फाईल आपण थांबवून ठेवलेली आहे आणि कंपनीनं विमानसेवा चालू करावी अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या कंपनीनं जर विमानसेवा चालू करायला काय अडचणी केल्या तर पर्यायी व्यवस्था त्या कंपनीचं या ठिकाणचं विमान उड्डाणाचं जे त्यांना परवानगी दिली ती रद्द करून नवी विमानसेवा चालू करण्यासंदर्भात मी विचार भविष्यामध्ये करू. कंपनीला आम्ही तशा नोटीस कलेक्टर महोदयांना सांगितलं तर त्या नोटीस बहुतेक पोचल्या असतील. त्यामुळे तोही विषय काही अडचणीचा येणार नाही. खास करून मला पुन्हा आपल्या सगळ्यांना सांगताना आनंद होतो की सोलापूर शहराचा जो पाण्याचा प्रश्न होता त्या इंटरनल पाईपलाईनचा विषय होता. त्याचं टेंडर काढण्यातल्या जवळ बहुतांश त्रुटी ज्या होत्या त्या पूर्ण करण्यासाठी अजून 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी लागेल आणि सगळ्या त्रुटी पूर्ण करून साधारण नोव्हेंबर एंडच्या आत संबंधित योजनेचं टेंडर काढण्यासंदर्भातल्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत आणि त्यासाठी सन्माननीय सचिव महोदयांनी मुख्यमंत्री महोदयांना तसा शब्द दिला आहे की आम्ही त्या कालावधीच्या आत आम्ही टेंडर काढू. त्यामुळे तोही विषय बऱ्यापैकी आता मार्गी लागलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो विषय होता की मी आल्यापासून उड्डाणपुलाचा विषय एकच विषयाला आम्ही न्याय देऊ शकलो नव्हतो. आपण त्याही विषयाला न्याय देण्यासंदर्भातली भूमिका माननीय मुख्यमंत्री म्हणून खास करून कलेक्टर महोदयांचं मी या ठिकाणी मनापासून कौतुक करेन की त्यांनी त्या जागेचे जे विषय होते ते सगळे विषय त्यांनी सोडवलेले आहेत. बहुतांश विषय आता जागेचे मार्गी लागलेले आहेत. त्यामुळं छोटे मोठे 1-2 विषय राहिलेले आहेत. त्याही संदर्भात ती अडचण साधारण किती टक्के अडचण राहिली? 10% अडचण राहिलेली आहे. म्हणजे 70% जागा आता ताब्यात येण्यात काय अडचण नाही. त्यामुळे टेंडरची प्रक्रिया करून काम चालू करायला कुठलीही अडचण नाही. त्यामुळं लवकरच आता नव्यानं टेंडर करण्याच्या सूचना सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत आणि ते टेंडर होईल आणि आपल्या उड्डाणपुलाचंही काम या निमित्तानं चालू होईल. त्यामुळे सारखा जो आपल्याला प्रश्न पडलेला आहे की उड्डाणपुलाचा काय करणार, मी खरं तर सोलापूरच्या पत्रकारितेचे मनापासून मी कौतुक करेन. कारण सातत्यानं या सोलापूर शहराचे ज्वलंत इश्यू आहेत ते सातत्यानं जिवंत ठेवण्याचं आणि त्याला मार्ग निघेपर्यंत लढाई करण्याचं काम आमच्या लोकप्रतिनिधीसोबत आमची मीडिया पण करते. याचे मनापासून या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं कौतुक करेन. हे बहुतांश विषय जे आहेत ते आता मार्गी लागतात. पाऊस कमी आहे चालू वर्षी. काही गोष्टीची काळजी आपल्याला करायला लागेल. मी खास करून जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांना माझी हात जोडून विनंती राहील की बाबांनो शेतीच्या आपल्या सगळ्यांवर खूप मोठं संकट अल्निनोचं येईल अशी परिस्थिती आहे. अजून सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस पडलेला नाही. भविष्यात अजून पावसाची अपेक्षा आपल्याला आहे. परंतु सद्यस्थितीत आपल्याला जी परिस्थिती आहे त्याला सामोरं जाण्यासाठी आपल्या मनाची मानसिकता आपली झाली पाहिजे. जे पाणी आहे ते जपून वापरलं पाहिजे. शेवटी शेवटच्या टप्प्यामध्ये पिण्याच्याही पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळं शेतीचा विषय महत्त्वाचा आहेच, त्यासोबत पिण्याच्या पाण्याचाही विषय महत्त्वाचा आहे. यासाठी पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याची आवश्यकता आहे. ते सगळे मिळून सगळे शेतकरी बांधव करतील. जो शेतीच्या विजेचा प्रश्न आहे तो मलाही माहिती आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण मला माहिती आहे. हातातोंडाला आलेलं पीक जेव्हा अडचणीत येतं तेव्हा त्याला काय वेदना होत्यात. हे सगळ्या शेतकरी बांधवांची मी क्षमा मागेन. परंतु परिस्थिती आणि वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. ती समजून घेतील अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त करतो आणि त्यांना विनंती करतो की आता 2 तासाची वीज आम्ही 5 तास करण्याच्या सूचना आजच दिलेल्या आहेत. उद्यापासून 5 तास किंवा आजपासूनच 5 तास वीज मिळेल. जर आणखीन पाऊस पडला तर मग रेग्युलर रुटीन आपल्याला वीज द्यायला अडचण येणार नाही. याही संदर्भात आपण कारवाई करू. त्यामुळे बहुतांश जे आपले विषय आहेत या अनुषंगानं आपण विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो की भारतीय जनता पक्षानं या सोलापूर शहराला सोलापूर जिल्ह्याला जो शब्द दिलेला आहे तो प्रत्येक शब्द आम्ही वेळेत पूर्ण करू याच्याबद्दल आपण निश्चिंत राहावं अशा पद्धतीच्या भावना या निमित्ताने व्यक्त करत असताना
दुसरा जो घरकुलाचा विषय होता, त्याही घरकुलाच्या प्रश्नाला मुख्यमंत्री मोदयांनी न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. तशा सूचना सन्माननीय सचिव मोदयांना दिलेल्या आहेत आणि SRAच्या धर्तीवर या शहरातल्या झोपडपट्टीचं पुनर्वसन कसं करता येईल याही संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे मला वाटतं तोही विषय लवकरच आता मार्गी लागेल आणि या शहरातले जवळजवळ सगळे विषय संपतील. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आणि जिल्हा नियोजननं जे जे विषय आज मंजूर केलेले आहेत त्या अनुषंगानं मला सांगायला आनंद दुसरा होतो की राज्यातला पहिला जिल्हा आहे की ज्याच्या मान्यता 100% आहेत, ज्याची वर्क ऑर्डर 100% आहे, ज्याचा खर्च 100% आहे. अशी आमची जिल्हा नियोजन कमिटीनं खूप सर्वोत्तम काम केलेलं आहे. त्यामुळे कलेक्टर आणि त्यांच्यासोबत त्यांचे सगळे सहकारी, खास करून माझे ऑफिसचं काम बघणारे आदरणीय घुलेजी, या सगळ्यांचं मी या निमित्ताने मनापासून कौतुक करेन की खूप चांगलं काम या जिल्हा प्लॅनिंग कमिटीने केलेलं आहे. याचंही कौतुक या निमित्ताने करेन. आज सोलापूर जिल्ह्याची DPDCची बैठक झाली. या बैठकीमध्ये जिल्ह्यासाठी 842 कोटी रुपयेचा जो आराखडा मंजूर झालेला होता, त्या आराखड्याच्या अनुषंगानं आज कामाचाही आराखडा आजच्या बैठकीमध्ये मंजूर केला. जिल्ह्यातल्या अनेक विकास कामाच्या संदर्भात DPDCच्या बैठकीमध्ये चर्चाही झाली. खास करून शेतकऱ्यांच्या दृष्टीने अडचणीचा असणारा विजेचा प्रश्न, अल्निनोचं संकट आपल्या महाराष्ट्रावर असताना सोलापूर जिल्ह्यामध्ये पण अजूनही पाऊस अजिबात झालेला नाही. परंतु उर्मळीच्या लाभ क्षेत्रात पाऊस उजनीच्या लाभ क्षेत्रामध्ये पाऊस झाला आणि तो पाऊस झाल्यानंतर थोडासा दिलासा आज आपल्याला मिळालेला आहे. त्या अनुषंगानं शेतकरी बांधवांच्या वीज जे 2 तास आपण आत्तापर्यंत देत होतो नदीकाठच्या शेतकऱ्यांना, ते आता 5 तास देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांना 5 तास वीज या निमित्ताने मिळेल. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या दृष्टिकोनातूनही चर्चा झाली. तेव्हा काल माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी मनापासून धन्यवाद देईन की शेतकरी कर्जमाफीतल्या काही त्रुटी छोट्या मोठ्या होत्या, त्या सगळ्या त्रुटी आता दूर झाल्या आणि सरकारी पक्षासोबत विरोधी पक्षाच्या सगळ्या सदस्यांनी त्याबद्दल समाधान व्यक्त केलं. माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी मनापासून धन्यवाद देईन की अधिकच्या जवळजवळ 2 लाख शेतकऱ्यांना त्या कर्जमाफीचा लाभ होईल आणि महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना दिलासा मिळेल अशा पद्धतीचा निर्णय झाला. त्याच्यावरही चर्चा झाली. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातल्या प्रत्येक विकास कामाच्या बाबतीत चर्चा होत असताना खास करून मला मनापासून माननीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय बावनकुळे साहेब यांना मनापासून धन्यवाद द्यायचे आहे आणि खास करून देवेंद्र कोटेजींच्या पाठपुराव्याचे मनापासून या ठिकाणी कौतुक मला करायचे की सोलापूर शहराचा जो B2चा विषय होता, गेल्या पिढ्यानपिढ्याचा प्रश्न आहे, 100 वर्षाच्या अगोदरचा आहे का त्यानंतरचा आहे, तर मला वाटते खूप दिवसापासूनचा विषय आहे. त्या विषयाला खऱ्या अर्थानं या शहराचं मुख्यमंत्री या शहराचे झाल्यावर सुद्धा त्या प्रश्नाला न्याय मिळाला नव्हता. परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, माननीय बावनकुळे साहेबांनी महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जेव्हा आमची चर्चा झाली तेव्हा आम्हाला शब्द दिला होता की या 9,000 कुटुंबाचा जो प्रश्न आहे, म्हणजे जागेचा व्यवहार झालेला असतानासुद्धा त्यांना ज्या प्रचंड मोठ्या अडचणी मालकीत्वाच्या होत्या त्या सगळ्या अडचणी संपलेल्या आहेत. आणि 1987चा जो रेडिरेकनर होता, बरोबर ना, 1989 जो पहिला रेडिरेकनर होता, त्या रेडिरेकनरच्या 2.5% पैसे, म्हणजे साधारण नॉमिनल 500, 1000, कुठं 700, 200 अशा पद्धतीचा आकारणी त्याला होईल. तेवढ्या रकमेमध्ये आता स्वामित्वाचा दाखला, मालकीत्वाचा दाखला
आता यांना मिळेल ते कर्ज घेणं, बाकी नवीन बांधकाम करणं, बाकी सगळ्या विषय म्हणजे जवळजवळ 9,000 कुटुंबांना आजपर्यंत मी या घराचा मालक आहे का नाही याबद्दल, या जमिनीचा मालक आहे का नाही याबद्दल असणारा जी शंका होती ती आता संपली आणि त्यांना मालकीत्व मिळेल. त्यासाठी कलेक्टर महोदयांना आणि आयुक्तांना माझ्या सूचना आहेत की आपण थोडंसं वारीतनं फ्री झाल्यानंतर SIRमधनं फ्री झाल्यानंतर आपण त्याचे कॅम्प लावून हे काम पूर्णत्वाला नेण्याची आवश्यकता आहे. सोलापूर शहरामध्ये कॅम्प लावून या 9,000 कुटुंबाचा विषय आपण कायमचा मार्गी लावणार आहोत. तेव्हा अनेकांना चिंता होती की निवडणूक झाल्यानंतर आम्हाला आश्वासनांचा विसर पडला का अशा पद्धतीचा होता. कारण पण आम्ही भारतीय जनता पक्षाचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे कार्यकर्ते आहोत. जो शब्द या शहराला आम्ही दिलेला आहे तो प्रत्येक शब्द शहराचा आम्ही पूर्ण करू, त्याच्यामध्ये कुठली शंका ठेवायचं कारण नाही. IT पार्कच्या बाबतीतला जो विषय होता त्या संदर्भात जागेच्या संदर्भात आमच्या पत्रकार महोदयांनी शंका कुशंका उपस्थित केलेल्या होत्या की नेमकं काय आहे. नेमकं मी सांगितलं होतं की ज्या ठिकाणी IT पार्कची जागा आम्ही मान्यता दिली त्याच ठिकाणी IT पार्क होईल. जलसंपदा खात्यानं त्या जागा हस्तांतरणाचं काम मला वाटते विनामूल्य पूर्ण केलेलं आहे. आता ती जागा IT पार्कसाठी मिळालेली आहे, ती जागा विनामूल्य दिलेली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी परवा जी बैठक झाली तेव्हा जलसंपदा खात्याला सूचना दिल्या होत्या यासाठी कुठलंही मूल्य आकारू नका. तेव्हा ती जागा आता IT पार्कसाठी हस्तांतरित झाली. तेव्हा कुठलीही अडचण आता IT पार्कमध्ये येणार नाही. त्याच्या पुढची कारवाई आहे ती आता अनुषंगानं होईल. तो विषय मार्गी लागलेला आहे. मला एक समजलं नाही पत्रकार बांधवांचं एक समजलं नाही. आत्तापर्यंत ज्या विषयावर चर्चा झाली त्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. कधीतरी झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करून प्रेस कॉन्फरन्स संपली पाहिजे अशी माझी विनंती आहे. त्यामुळे तुम्ही जो विषय सांगितलेला आहे त्याचं तपासून बघू आणि काय अडचणी आहेत त्याच्या मार्ग. आम्ही जे विचारले ते अगोदर सांगितलेले आहेत त्यामुळे तुमचे कौतुक निश्चित, तुमचं अभिनंदन सगळ्याच्या वतीनं. एक प्रश्न, सोलापूर शहरातला अवैध धंद्याचा प्रश्न विधानसभेत 2 वेळा गाजला आणि सोलापूर जे काही पोलीस खात्याची बदनामी होती या संदर्भात आपण वस्तुस्थिती काय जाणून घेतली का? नाही, बिलकुल मी वस्तुस्थिती जाणून घेतलंय. आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मी पहिल्या दिवसापासून वाळवा असेल किंवा अवैध धंद्याच्या बाबतीत माझी भूमिका आपल्याला माहिती आहे. तशा सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. सातत्यानं त्याच्या संदर्भात चर्चा होते. ही चर्चा जिल्ह्याची होऊ नये अशी आपल्या सगळ्यांच्या भावना राहते. शेवटी चांगल्या गोष्टीत जिल्ह्याची चर्चा व्हावी, चुकीच्या गोष्टीत होऊ नये. परंतु मी लवकरच येणाऱ्या 3, 4, 5, 6 दिवसामध्ये CP आणि आमचे SP यांच्यासोबत एक बैठक करेन आणि त्या बैठकीमध्ये या संदर्भातल्या ज्या माझ्याकडे आलेले इनपुट्स आहेत आणि बाकी ज्या काय कारवाई करायला लागतील त्या संदर्भात नक्की भूमिका घेऊ. फक्त कारवाया करायला लागल्यावर पुन्हा अनावश्यक कारवाई होत आहेत असं तुम्ही म्हणू नका, एवढीच माझी विनंती आहे. मिटिंगा घेतात कशा पद्धतीने वाटतं? कुठली दुर्घटना? मोशीममध्ये तिथे दुर्घटना झालेली आहे, त्यात अजूनही कामगार अडकलेले आहेत. मात्र त्या ठिकाणी जाण्यापेक्षा मुख्यमंत्री पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून बैठका घेत आहेत त्या संदर्भात अशी टीका केली हर्षवर्धन साहेब. ज्यांना टीका केली ते कचरा डेपोवर जाऊन कचरा काढण्याचं काम करतायत का? एक विषय क्लिअर आहे की कुठलीच दुर्घटना ही कधीच चांगली नसते आणि आपल्यासाठी भूषणाव कधीच नसते. त्या दुर्घटनेचा खेद तर व्यक्त केला आहे, त्यांना मदत केलेली आहे. पण शेवटी दुर्घटना घडून गेल्यानंतर तिथल्या लोकांना वाचवण्याचं काम मला शासन युद्ध पातळीवर करते. आमचे मंत्री तिथं त्या ठिकाणी, आमचे आमदार लोकप्रतिनिधी आमचे ठाण मांडून तिथं बसलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जाऊन तिथं गेल्यानंतर वेगळं काय होणार आहे मला माहिती नाही. परंतु उलटं माझं म्हणणं आहे की प्रशासनाला काम करून दिलं पाहिजे. रेस्क्यू ऑपरेशनची टीम आहे तिला काम करून दिलं पाहिजे. उलटं नेते मंडळींनी तिथं कमीत कमी जावं की जेणेकरून त्या ठिकाणी प्रोटोकॉल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये लोकांनी अडकून पडू नये याच पद्धतीची भूमिका असते. मुख्यमंत्री महोदय अख्ख्या राज्यातल्या सगळ्या स्थितीवर वॉरूममधनं सातत्यानं लक्ष देत असतात. आता आपण बघितलं असेल जेव्हा अतिवृष्टी झाली मागच्या 5-7 दिवसापूर्वी तेव्हा मुख्यमंत्री स्वतः 2-2, 3-3 तास वॉरूममध्ये बसून सगळ्या गोष्टीचा आढावा घेत होते आणि सगळ्या ठिकाणी कशी मदत करता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न करत होते. त्यामुळं मुख्यमंत्री महोदयांनी कसं काम करावं
हे बिनकामाच्या माणसाकडून ऐकण्याची आवश्यकता नाही. नियोजन समितीचे सदस्य आहेत ते निवडी होतील का पुढच्या डीपीसी पर्यंत? तुमच्या मनात आहे ते माझ्या ध्यानात आहे, त्यामुळं तुमच्या मनातली गोष्ट पूर्ण होईल. लवकरच डीपीडीसी अस्तित्वात येईल, डीपीडीसीची कमिटी अस्तित्वात येईल. लवकरच डीपीडीसीचे जिल्हा परिषदेतले आणि नगरपालिकेतले सदस्य प्लॅनिंग कमिटीवर येतील. त्यामुळे तुमच्या मनातल्या गोष्टी मी कायम ध्यानात ठेवत असतो. खासदारांनी उपोषणाचा इशारा दिला होता. कलेक्टर साहेबांनी त्यांना पत्र दिलं की फंड तुम्हाला डीपीसीचा दिला जाईल. कुठले? काँग्रेसच्या कुठलं पत्र खासदार दिलं? रणजित शिंदे. मी काही पत्र दिलं? तुम्ही पत्र दिले? मी पत्र दिलं. अरे बापरे. कामाचं. खासदारांनी उपोषणाचा इशारा दिला होता. आता तुम्ही बैठकीला होता, तुम्ही बैठकीत होता. बैठकीच्या चर्चेचा साक्षीदार असताना अशा पद्धतीचा प्रश्न विचारणं मला वाटतं उचित नाही. खासदार मोदयांनी निधी वाटपाबद्दल कुठेही प्रश्न उपस्थित केलेला नाही, कुठलीही चर्चा झालेली नाही. आणि असं असताना आपण विनाकारण वाद निर्माण करण्याची आपली जी कायमची विषय आहे तो विषय आपण थांबावा अशी माझी विनंती आहे. खूप खेळीमेळीमध्ये आज जिल्हा प्लॅनिंग कमिटीची बैठक झालेली आहे आणि त्यामध्ये सगळ्याच विषयावर प्रत्येकाने मांडलेल्या प्रत्येक विषयावर चर्चा झाली आणि त्या विषयावर सोल्युशन देण्याचा प्रयत्नही केलेला आहे. त्यामुळे सोलापूरची जिल्हा परिषद प्लॅनिंगची कमिटीची बैठक ही आदर्शवत बैठक राज्यामध्ये सातत्यानं होते. आपण बघितलं 2025 पासून जी बैठक पहिली असेल, दुसरी असेल आणि तिसरी असेल, शांततेनं कुठलाही गडबड गोंधळ न करता, दंगा न करता, अवास्तव चर्चा न करता अगदी शांततेनं खेळीमेळीमध्ये डीपीडीसीची बैठक पूर्ण झालेली आहे आणि याचं कौतुक मला वाटतं तुम्हालाही असणं अपेक्षित आहे.